नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बामणी युनिव्हर्सिटीकडून अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे, जे की UG PG असेल, इतर व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, सर्व विद्यार्थ्यांचा जो एप्रिल मे 2025 मध्ये होणारी एक्झाम आहे त्यामध्ये काही चेंजेस या ठिकाणी झालेले आहे। युनिव्हर्सिटीकडून जे काही टाइम टेबल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं होतं यापूर्वी, त्यामध्ये काही बदल या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे काही एक्झाम डेट जे आहे तर ते पोस्टपोन झालेलं आहे। आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांच्या कोणते डेट्स पोस्टपोन झालेले आहे आणि ते एक्झाम कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचे बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला युनिव्हर्सिटीचे सर्व अपडेट वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर बामणी युनिव्हर्सिटीच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। इथं सर्क्युलरमध्ये लेटेस्ट सर्क्युलर या ठिकाणी आलेले आहे, जे की यामध्ये दिलेले बघू शकता तुम्ही 1/5/2025 हे परिपत्रक आहे। आजचं हे परिपत्रक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। यामध्ये दिलेले आहे की प्रस्तुत विद्यापीठाच्या पदवी अंतिम किंवा पदव्युत्तर प्रथम द्वितीय वर्षाच्या दिनांक 2/5/2025 व 3/5/2025 रोजी व दिनांक 6/5/2025 रोजीची वाणिज्य पदवी अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या सुधारित तारखांबाबत, म्हणजे या ठिकाणी विद्यापीठाची जे पदवी आहे आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे जे प्रथम आणि द्वितीय वर्षाची एक्झाम होणार होती त्यासोबत 6 तारखेपासून जे वाणिज्य म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी किंवा बीकॉमच्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी एक्झाम होती तर ती पोस्टपोन करण्यात येत आहे। का तर या ठिकाणी त्या तारखांमध्ये जे आहे तर विधी CET 2025 ची परीक्षा होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे। त्यासाठी आता 2, 3 आणि 6 तारखेचे ज्याही विद्यार्थ्यांची एक्झाम या ठिकाणी आहे तर त्यांची या ठिकाणी पोस्टपोन झालेली आहे। म्हणजे कोणकोणते या ठिकाणी सुद्धा दिलेले पदवी अंतिम वर्ष 5वे आणि 6वे सत्र व पदव्युत्तर प्रथम व द्वितीय वर्ष प्रथम ते चतुर्थ सत्र असेल, आणि तसेच वाणिज्य पदवी अंतिम वर्ष म्हणजे जे थर्ड इयरचे आहे विद्यार्थी बीकॉमचे त्यांचं जे 5वे 6वे सत्राची एक्झाम आहे तर त्याच्या सुधारित तारखा या ठिकाणी खाली दिलेले आहे। तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉरवर्ड करा, सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल। या ठिकाणी आता BSc BA BCom सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांचं 2/5/2025 रोजी, त्यानंतर 3/5/2025 रोजी एक्झाम होती, त्यानंतर 6/5/2025 रोजी एक्झाम होती, तर त्या डेट या ठिकाणी वाढून दिलेल्या आहेत। जसं की 2 तारखेचा पेपर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जर BAचं असेल तर 5/5/2025 रोजी होईल। टाईम या ठिकाणी दिलेला आहे, सब्जेक्ट दिलेला आहे आणि या ठिकाणी सब्जेक्ट टायटलसुद्धा दिलेलं आहे। तसंच BSc सेमिस्टर एक्झाम प्रोग्राम मार्च-एप्रिल 2025 या ठिकाणी बघू शकता। अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी BAचं असेल, BComचं असेल, BScचं असेल, त्याच पद्धतीने MSc MCom MA सर्व विद्यार्थ्यांनी आपापलं व्यवस्थित टाइमटेबल बघून घ्या। तुमच्या हॉल तिकीटवरची डेट जी काही होती 2, 3 आणि 6 मे 2025 ज्यांची डेट होती त्यांचं टाइमटेबल या ठिकाणी पोस्टपोन झालेलं आहे, एक्झाम पोस्टपोन झालेली आहे। त्यांनी आपली जे डेट आहे तर ते या ठिकाणी बघू शकता। त्याच पद्धतीने या ठिकाणी BEd MAd असेल यांची सुद्धा डेट जे आहे तर ते एक्सटेंड झालेली आहे, पोस्टपोन झालेले एक्झाम या ठिकाणी बघू शकता। सगळं कोर्सेसचं व्यवस्थित या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर BEd MAd असेल यांची सुद्धा डेट जी आहे तर ती वाढून गेलेली आहे। जसं की इथे बघा, आता हे बघा BEdचं या ठिकाणी 2 तारखेचा पेपर जो आहे तर तो 8 तारखेला आहे। म्हणजे सगळ्यांना वेगवेगळी डेट्स दिलेले, न्यू डेट्स दिलेले एक्झाम्ससाठी त्यांनी आपले कोर्सेसचे सब्जेक्ट वाईज डेट चेक करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवी असेल तर PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्हाला नाही भेटली तरी तुम्ही डॉक्टर बामणी युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सर्क्युलरमधून ही नोटीस घेऊ शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। या ठिकाणी BEdची फक्त 3/5/2025 ची जे एक्झाम आहे तर ते 9ला होणार आहे आणि 2 तारखेचा पेपर 8 मे रोजी होणार आहे। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।